न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। आषाढी कार्तिकी पंढरीची ओढ मुखी नामो गोड पांडुरंग चालती पाऊले पंढरीची वाट वारी जातो थाट काय वर्णो। आषाढी निमित्त पंढरपूर वारीसाठी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून निघालेली संत निवृत्तीनाथांची पालखी दिनांक 22 जून 2024 रोजी सकाळी 7 वाजता सातपूर येथून प्रस्थान झालाय। टाळ मृदुंगाचा गजर आणि मुखी हरिनामाचा जयघोषाने त्र्यंबक रोड दुमदुमलाय। या वारकऱ्यांचे स्वागत नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन, मानवता हेल्थ फाउंडेशन, गौरी सामाजिक संस्था व रणरागिणी मराठा महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने अनोखे स्वागत ITI सिग्नल जवळील रॉयल आर्क एव्हेन्यू येथे करण्यात आले। हॉटेलचे संचालक जय पाटील व अभिषेक पाटील हे देखील उपस्थित होते। तसेच तेथे भव्य दिव्य रांगोळी पालखी मार्गात स्वागतासाठी काढण्यात आली। अन्न सेवा व आरोग्य सेवेसाठी संपूर्ण टीम सकाळी 7 वाजता सज्ज होती। विठ्ठल रुक्मिणीची आकर्षक मूर्ती समोर ठेवून सर्व आयोजक व स्वयंसेवकांनी आरती करून सामाजिक उपक्रमाची सुरुवात केली। सर्व भाविकांचे अष्टगंध लावून फुलांचा वर्षाव करून स्वागत केले। वारकऱ्यांसाठी नाश्ता, बिस्किट, पाणी याची व्यवस्था करण्यात आली। वारकऱ्यांनी या ठिकाणी थोडा विसावा घेतला। मार्गात थकवा जाणवू नये यासाठी लेमन गोळ्यांचे पाकिट देण्यात आले। नाशिक सायकल फाउंडेशनचे माजी सचिव अविनाश लोखंडी यांनी भारदार आवाजात वारकऱ्यांचे स्वागत केले। डॉक्टर मनीषा रोंदळ, डॉक्टर नितीन रोंदळ, डॉक्टर अतिश रोंदळ यांनी वारकऱ्यांची तपासणी करून आवश्यक असणारी औषध वाटप केले। भाविकांसाठी गरमागरम समोसे देण्यात आले। मानवता हेल्थ फाउंडेशनच्या वतीने या निमित्ताने अवयदानाचा संदेश रवींद्र दुसाणी यांनी दिला। जय हरी माऊली। आज आपण संत निवृत्तीनाथ महाराजांची जी वारी पंढरपूरला चालली आहे त्या सर्व वारकरी भक्तांचं आज आम्ही इथे नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन, मानवता हेल्थ फाउंडेशन, रणरागिणी आणि जे आमचे जे बाकी ग्रुप्स आहे यांच्या सहकार्याने आम्ही सर्व वारकऱ्यांसाठी एक छोटासा अन्नदानचा एक सेवा आम्ही आज त्यांना प्रदान केलेली आहे। आज आम्हाला खूप छान आनंद वाटतो की आम्ही जे पांडुरंगाच्या दर्शनाला चालले त्या सर्व वारकऱ्यांची सेवा आम्ही आज करत आहोत। या सेवेदरम्यान आम्ही लोकांना संदेश देत आहोत की पर्यावरणाचं रक्षण करा, झाडे लावा, झाडे जगवा, सायकलचा वापर करा आणि अवयदान मृत्यूनंतर सर्वांनी अवयदान करा। हे सर्व संदेश आज आम्ही या वारकरी सेवेतनं सर्वांना देत आहोत। धन्यवाद, थँक्यू। या उपक्रमास मराठा विद्या प्रसारकचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी विशेष भेट देऊन कौतुक केले। मानवता हेल्थ फाउंडेशन आणि नाशिक सायकलिस्ट या सगळ्यांच्या संयुक्त विद्यमानं आज इथे वारकऱ्यांची सेवा करण्यात येत आहे। निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आता पंढरपूरकडे त्यांचं कूच केलेलं आहे आणि ते आता पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेले आहेत। त्यांची सेवा आता या ठिकाणी आज ABB सर्कलजवळ या तिन्ही ग्रुपच्या वतीनं करण्यात येत आहे। या निमित्तानं मी या तिन्ही ग्रुपच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि या सर्व वारकऱ्यांना त्यांच्या या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो। त्यांचं मार्ग हा अतिशय सुखकर असा जाओ आणि कुठल्याही प्रकारची अडचण न येता त्यांचा प्रवास हा पार पडो आणि विठ्ठलाचं दर्शन हो अशी अपेक्षा व्यक्त करतो। या ठिकाणी मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या वतीने सुद्धा मेडिकल सुविधा उपलब्ध करून देण्यात आले। आमची कार्डियक व्हॅन, डॉक्टर्स, त्याचप्रमाणे नर्सेस हे त्या मार्गामध्ये यांच्यासोबत असणार आहेत आणि सर्व प्रकारची सेवा ही देण्याचा प्रयत्न करणार आहे। हा जो काही उपक्रम अनेक वर्षापासून चालू आहे हा असाच पुढेही चालू राहील याची मला नक्की खात्री आहे। पुन्हा एकदा या तिन्ही फाउंडेशनच्या सर्व कार्यकर्त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो। या उपक्रमास नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर काळे, माजी अध्यक्ष प्रवीण कुमार खाबिया, किशोर माने यांनी उपस्थित राहून प्रोत्साहन दिले। हा उपक्रम यशस्वी होण्याकरिता मोलाचे योगदान गौरी सामाजिक संस्थेच्या रोहिणी नायडू, मानवता हेल्थ फाउंडेशनचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पारनेरकर, नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे माजी अध्यक्ष राजेंद्र वानखेडे, नितीन जडे, चंद्रकांत नाईक, माधुरी गडाख, साधना दुसाणे, विद्या भट, राजेश्वरी सूर्यवंशी, नाना आठवले, दविंदर भैरला, मोहन देसाई, जाकीर पठाण, कमल सोनवाल यांचे लाभले। सालाबादप्रमाणे नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनकडनं फ्री चेकअप कॅम्प ठेवण्यात आलेला आहे व वारकरी जे जात आहे पंढरपूरसाठी त्या वारकऱ्यांसाठी चहा पाणी व नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे। तर सर्व वारकऱ्यांना नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनकडनं खूप खूप शुभेच्छा आणि दरवर्षी आम्ही हा कार्यक्रम राबवत असतो। नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन सायकल वारी काढते पंढरपूरची, तर हे आमचं 12वे वर्ष आहे
आणि आम्हाला या उपक्रमात सामील करून घेतलं त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आज रणरागिणी मराठा महिला मंडळाला सायक्लिस्टनी जागा दिली आणि आम्ही काहीतरी एक छोटंसं सत्कार्य करू शकलो याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो आहे. आणि पुढच्या वर्षी याहीपेक्षा चांगल्या पद्धतीने आम्ही सहकार्य करू आणि अवयवदानाचं जे महत्त्व आहे तेही आमच्या मंडळामध्ये आम्ही सांगून त्याच्यासाठी पण आम्ही पुढाकार घेऊ. सालाबादप्रमाणे वारीची परंपरा जपणाऱ्या वारकऱ्यांचं कौतुक आणि त्यांची सेवा करण्याची संधी नेहमीच सायकल फाउंडेशन असेल, गौरी फाउंडेशन असेल, मराठा रणरागिणी संस्थेच्या महिला असतील ह्या घेत असतात. खऱ्या अर्थाने वारकरी आपल्या महाराष्ट्राची जी परंपरा आहे वारीची त्या माध्यमातून एक चांगला संदेश लोकांना देत असतात. पर्यावरण जनजागृती असेल किंवा आरोग्य सेवा असेल याबाबत सगळे कार्य करून त्यांची एक आपली पण एक सेवा दिली गेली पाहिजे या माध्यमातून सर्वजण काम करत असतात. खऱ्या अर्थाने वारीच्या सगळ्या वारकऱ्यांना आमच्याकडनं मनापासून शुभेच्छा. त्याला भारत देश हा विज्ञानात जशी प्रगती करत आहे तशी अध्यात्माची ओढ पण प्रत्येकाला लागलेली आहे. आज पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनासाठी अनेक भाविक अनेक वारकरी हे इथून पायी निघतात आणि त्यांना थोडीशी सेवा देणं हे प्रत्येकाचं आद्य कर्तव्य आहे. त्यासाठी नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन, मानवता हेल्थ फाउंडेशन, गौरी फाउंडेशन या संस्थांनी जो हा पुढाकार घेतला आहे हा खरंच उल्लेखनीय आहे. त्या माऊलींची सेवा करण्याची धन्यता मिळते ती कुठेच त्याला काहीच उपमा नाही. धन्यवाद. स्वयंसेवकची भूमिका मनीषा पवार, वैशाली शलार, अनिता देसाई, सुगंधा व्यवहारे, सुरेश डोंगरे यांनी केली. नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या सदस्यांनी वारकऱ्यांसोबत काही अंतर चालत वारीचा आनंद लुटलाय. ग्रीन जर्सी परिधान करून पर्यावरण संवर्धन विषयीचे संदेश बोर्ड हाती घेऊन जनजागृती केली आहे.